हिंगोली जिल्ह्यातील सुकळी खुर्द परिसरात वादळी वाऱ्यामुळे फळबागायतींचं मोठं नुकसान झालं। केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले। तर अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने शेतकरी मात्र आता हवालदिल झाला। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय आणि या पावसामुळे फळबागायतीच्या पिकांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळतंय। सध्या हिंगोलीच्या सुकळी खुर्द परिसरामध्ये या वादळी वाऱ्यामुळे फळबागायतीचं मोठं नुकसान झालेलं बघू शकता। मी केळीच्या बागेमध्ये आहे। या केळीच्या बागा ज्या आहेत ते संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत। बघू शकता की या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी केळीची बाग उभी केली होती, मात्र वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण जे आहे ते जवळपास या शेतीमध्ये 4 एकरमध्ये केळीची संपूर्ण शेतकरी लागवड केली होती, मात्र मागील 5 दिवसापासून जे वादळी वारा झालेला आहे त्या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण जे आहे ते केळी आडव्या झालेल्या आहेत आणि संपूर्ण केळी आडव्या झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या शेतकऱ्या जवळपास 10 ते 15 लाख रुपयांचं नुकसान या वादळी वाऱ्यामुळे झालेलं पाहायला मिळतंय। शेतकरी आता या संपूर्ण केळीच्या बागेकडे जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई देण्याची मागणी करते। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यात। मला सांगा, आपली केळीची बाग किती एकर मध्ये होती आणि कसं नुकसान झालेलं आहे? 4 एकर मध्ये केळीची बाग होती। त्याच्यात 5400 झाड आहेत पूर्ण, त्यातले 1000 झाड ते वादळ वाऱ्यामध्ये पूर्ण भुईसमान झालेलं आहे। हे घड कमीत कमी 50 ते 60 किलोचा घड पडला होता, तरी आमचे 4 ते 5 लाख रुपयाचे नुकसान झाले। सरकारकडे हेच अपेक्षा आहे की आमचं हे नुकसान झालेलं म्हणजे आम्हाला शासनानं मदत करावी। आपण जर बघितलं असेल की या शेतकऱ्यांचं संपूर्ण 4 एकर मधली केळीची बाग जे आडवी झाल्यामुळे जवळपास या शेतकऱ्यांचं 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आता सरकारनं या बागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। कोणीच नाही पाहायला तर वाली नाही, आम्हाला काही पंचनामा नाही, काहीच नाही। 1-1.5 हजार झाड आमचं 4 एकर याच्यातलं 1.5 हजार झाड पडलं, सगळं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। 50-50 किलोचं एक घडे पूर्ण सपाट झालं, भुई सपाटलं की असं चक्रीवादळनं। तर कोणी विचारायला तयार नाही, शेतकऱ्याला वालीच नाही कोणी राहिलं सरकारच्या याच्यात। काय करता हे असं होता, सोयाबीनला भाव नाही, सोयाबीनच्या भावामुळे आम्ही केळी लावल्या तर केळीला असं नुकसान झाल्यावर आता याला कोण पाहणार आहे? सरकारनं मदत द्या पाहिजे साहेब आम्हाला। याचे पंचनामे करून तात्काळ पंचनामा करा, काहीतरी मदत द्या आम्हाला। 5-6 लाखाचं नुकसान आहे आमचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।